नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक परमनंट वॅकन्सीज इथं नोटिफिकेशन पाहणार आहोत। इथं हे इंडिकेटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेलं आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, आर्मी ऑर्डिनन्स क्रॉप्स म्हणजेच AOC कडून ह्या वॅकन्सीज आलेल्या आहे। ह्या वॅकन्सीज ज्या आलेल्या आहेत त्या ग्रुप C या पोस्टसाठी इथं आलेल्या आहे। आर्मी ऑर्डिनन्स क्रॉप्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डायरेक्ट रिक्वायरमेंट बेसिसवर इथं ही भरती राहणार आहे। परमनंट वॅकन्सीज आहे। त्यामध्ये कोणकोणत्या पोस्टवर या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याबद्दलचं आपण आज संपूर्ण पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिली पोस्ट आलेली आहे मटेरियल असिस्टंट। यामध्ये टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या 19 वॅकन्सीज आहे आणि त्यासाठी पे स्केल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे लेवल 5 ची इथं पोस्ट आहे आणि तिथं पे स्केल पण त्यांनी दाखवलेलं आहे। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट। यासाठी टोटल 27 वॅकन्सीज आहे आणि लेवल 2 ची पोस्ट आहे। त्यानंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर OG यासाठी टोटल 4 वॅकन्सीज आहे आणि लेवल 2 साठी पोस्ट आहे। त्यानंतर टेली ऑपरेटर ग्रेड 2 यासाठी 14 वॅकन्सीज आहे, लेवल 2 साठी पोस्ट आहे। त्यानंतर फायरमन यासाठी इथं टोटल 247 वॅकन्सीज आहे, लेवल 2 ची पोस्ट आहे। त्यानंतर कार्पेंटर अँड जॉइनर यासाठी टोटल 7 वॅकन्सीज या ठिकाणी आहे आणि लेवल 2 ची पोस्ट आहे। त्यानंतर पेंटर अँड डेकोरेटर यासाठी इथं टोटल 5 वॅकन्सीज आहे आणि लेवल 2 ची पोस्ट आहे। त्यानंतर MTS यासाठी इथं 11 वॅकन्सीज आहे आणि लेवल 1 ची इथं पोस्ट आहे। त्यानंतर शेवटची आहे ट्रेड्समॅन मेट। यासाठी टोटल 389 वॅकन्सीज आहे, सर्वात जास्त वॅकन्सीज आहे ट्रेडमॅन मेटमध्ये आणि लेवल 1 आहे इथं। अशा पद्धतीने इथं या पोस्ट आलेल्या होत्या। त्यामध्ये ट्रेड्समॅन मेट या पदासाठी इथं 389 म्हणजे सगळ्यात जास्त इथं वॅकन्सीज आहे आणि सर्व वॅकन्सीज ह्या जवळपास 700 वॅकन्सीजच्या वरती वॅकन्सीज आहे। तुम्ही जर 10वी 12वी ITI ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात। त्यानंतर कोणकोणत्या रिजनमध्ये इथं वॅकन्सीज आहे पोस्ट वाईज त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिलं रिजन आहे ईस्टर्न रिजन। त्यामध्ये कोणकोणते राज्य आहे आपण या ठिकाणी दिलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। ईस्टर्न रिजनमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर या राज्यांसाठी तर वॅकन्सीज आहे आणि टोटल वॅकन्सीज ज्या दिलेल्या आहे त्यामध्ये कोणकोणत्या ट्रेडसाठी तर वॅकन्सीज आहे ते इथं समोर त्यांनी दिलेलं आहे। तुम्ही सर्व इथं वाचू शकतात। तुम्हाला जर ही PDF पूर्ण व्यवस्थित वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या PDF ची लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण PDF इथं डाउनलोड करून सर्व माहिती व्यवस्थित तुम्ही वाचू शकतात। त्यानंतर दुसरं रिजन आहे इथं वेस्टर्न रिजन आहे। त्यामध्ये दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या स्टेटसाठी आहे। त्यानंतर नॉर्थर्न रिजन या ठिकाणी आहे। नॉर्थर्न रिजनमध्ये जम्मू अँड काश्मीर आणि लडाख यासाठी वॅकन्सीज आहे। त्यानंतर साऊथर्न रिजन आहे। साऊथर्न रिजनमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू यासाठी इथं वॅकन्सीज आहे। त्यानंतर साऊथ वेस्टर्न रिजन आहे या ठिकाणी, त्यामध्ये राजस्थान आणि गुजरात यासाठी वॅकन्सीज आहे। त्यानंतर सेंट्रल वेस्ट आहे, यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासाठी इथं वॅकन्सीज आहे। त्यानंतर सेंट्रल ईस्ट यामध्ये वेस्ट बंगाल, झारखंड आणि सिक्कीम यासाठी इथं वॅकन्सीज आहे। अशा पद्धतीने रिजन वाईज त्यांनी इथं माहिती दिलेली आहे कोणकोणत्या ठिकाणी किती वॅकन्सीज आहे, तुम्ही सर्व इथं व्यवस्थित वाचू शकतात। अशा पद्धतीने तर या वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि यासाठीचं क्वालिफिकेशन काय काय आहे ते फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेल। फुल नोटिफिकेशन आल्याच्यानंतर तुम्ही 21 दिवसापर्यंत इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात
अशा पद्धतीने ते एक छोटं शॉर्ट नोटीस या ठिकाणी आलेलं होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारी नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील.